नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत विजयादशमीच्या दिवशी केले जाणारे काही खास चमत्कारी उपाय, जे केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि प्रगती घेऊन येतात. पहिला उपाय, जव कडधान्याचे अंकुर. नवरात्रीच्या काळात घटस्थापनेत ठेवलेल्या जवाचे अंकुर विजयादशमीच्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जातात. नवरात्री संपल्यावर हे अंकुर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी किंवा धन ठेवण्याच्या जागी ठेवा. यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि धनवृद्धी होते. दुसरा उपाय, रावण दहनाची राख. विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची राख किंवा लाकूड घरी घेऊन येणं खूप शुभ मानलं जातं. रावणाच्या पुतळ्याचे दहन झाल्यानंतर त्याचे राहिलेला छोटा लाकडाचा तुकडा किंवा राख हाणून लाल कपड्यामध्ये बांधा आणि त्याला मुख्य दारावर बांधा. असं म्हणतात की हा उपाय केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून लांब राहतात. तिसरा उपाय, झाडूचे दान. विजयादशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी झाडूचे दान करणे शुभ मानले जाते आणि हा झाडू दान केल्याने कर्जापासून मुक्ती देखील होते आणि घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही. चौथा उपाय, लक्ष्मी सुक्ताचा पाठ करा. दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या आवडीच्या लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्याने घरात धनाची वृद्धी होते आणि घरात सुख समृद्धी येते. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास सदैव राहतो. तसेच ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हटल्यास विशेष फल प्राप्त होते. पाचवा उपाय, चारमुखी दिवा. विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेकडे चारमुखी दिवा लावा. या उपायाने घरातील आर्थिक तंगी दूर होते आणि सर्व अडचणी नाहीशा होतात. शक्य असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा. मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे विशेषतः शुभ मानले जाते. सहावा उपाय, कडुलिंबाची पाने. दसऱ्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा एक सोपा उपाय तुम्हाला अनेक लाभ देऊ शकतो. तुम्हाला फक्त या दिवशी कडुलिंबाची पाने घरी आणायची आहे आणि पूजास्थानी ठेवायची आहे. असे केल्याने तुम्हाला ऊर्जा आणि ज्ञान प्राप्त होते. कडुलिंबाच्या पानांचा हा उपाय केल्याने घरातील लोकांनाही आजारांपासून आराम मिळतो. हा उपाय केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात. सातवा उपाय, शस्त्रपूजन. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे, पण या दिवशी तुम्ही तुमच्या साधनांचीही पूजा करू शकता. असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. आठवा उपाय, मानसिक शांती आणि नवी सुरुवात. रावण दहनाच्या वेळी आपल्या वाईट सवयी, चुकीच्या संगती, राग मत्सर यांना सोडण्याचा संकल्प करा. भगवान रामाची प्रार्थना करून जीवनात नवी सकारात्मक सुरुवात करा. नववा उपाय, दानधर्म करणे. हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. विजयादशमीच्या दिवशी अन्न, कपडे किंवा पैसे दान केल्याने पितरांचे आणि देवांचे आशीर्वाद मिळतात. पशुपक्ष्यांना अन्न दिल्यास पुण्य दुपटीने वाढते. दहावा उपाय, विजयादशमीच्या दिवशी शमी वनस्पतीची पूजा करावी. सरसोच्या तेलाचा दिवा लावावा. अकरावा उपाय, दसऱ्याच्या दिवशी बजरंगबलीला भगव्या रंगाचे शेंदूर आणि शुद्ध तूप चढवावे. हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करावे. त्याचबरोबर गायत्री मंत्र जप करणे खूप फायदेशीर ठरते. बारावा उपाय, विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गा आणि भगवान राम यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही माता मंदिरात जाऊन दुर्गा सप्तशती आणि रामचरित मानसातील कोणत्याही एका अध्यायाचे पठण करू शकता. 13वा उपाय, दसऱ्याच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून मनगटावर लाल धागा बांधावा. यानंतर भगवान रामाची स्तुती करावी. मान्यतेनुसार हा छोटासा उपाय तुम्हाला जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. 14वा उपाय, एक पूर्ण नारळ डोक्यावरून फिरवून रावण दहनाच्या अग्नीत टाका. यामुळे जीवनातील कष्ट, अडचणी आणि रोगव्याधी दूर होतात अशी मान्यता आहे. 15वा उपाय, तांदळाचा उपाय. स्वच्छ तांदळाचे एक मूठ प्रमाण घेऊन त्यावर कुंकू हळद लावा आणि लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे संपत्ती आणि धान्य घरात वाढते. 16वा उपाय, विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी तुलसीच्या रोपट्याजवळ
तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्र जपा. ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमः. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि पैशाची कमतरता भासत नाही. 17वा उपाय, अपराजिताच्या फुलांचा वापर. पूजेमध्ये झेंडूच्या फुलांसोबत अपराजिताच्या फुलांचा देखील समावेश करणे शुभ मानले जाते. हे तुमच्या घरातले दारिद्र्य दूर करेल आणि पैशाची चणचण मिटवेल. मंडळी, दसरा हा केवळ विजयाचा सण नाही, तर तो समृद्धी, आनंद आणि नकारात्मकतेच्या अंताचा दिवस आहे. या सोप्या उपायांचा अंगीकार केल्यास तुमच्या जीवनात नक्कीच धन, आरोग्य आणि सुख समृद्धी येईल. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.